आज आपण दिवाळीच्या फराळ सिरीजचा पहिला पदार्थ बनवणार आहोत, मऊ लुसलुशीत रव्याचे लाडू, तेही पाकाशिवाय। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपण कढईत थोडंसं तूप टाकून त्यात रवा चांगला खमंग भाजून घेणार आहोत। इथे आपण 1 किलो रवा वापरला, त्याला आपण मंद आचेवर सतत हलवत 5 ते 6 मिनिट खमंग भाजून घेणार आहे। याच्यात आपण पाव किलो तुपाचा वापर करणार आहे। त्यात आपण परत थोडंसं तूप टाकून घेऊ। थोडं थोडं करून टाकल्यानंतर आपला तुपाचा अंदाज पण चुकत नाही आणि रवा पण खमंग भाजला जातो। थोडं थोडं करून टाकलं म्हणजे रवा पण चांगला फुलून खुसखुशीत होतो आणि खाली असा करकरीत लागत नाही। रवा आपण मंद आचेवर एकसारखा हलवत थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊ। चांगलं अर्धा ते पाऊण तासानंतर रवा चांगला भाजला गेलाय, आपण गॅस बंद करून त्यात पिठी साखर टाकून घेऊ। इथे मी अर्धा किलो पिठी साखर टाकते। आपण 1 किलो रवा घेतला होता, त्यासाठी अर्धा किलो पिठी साखर वापरायची। पिठी साखर गरम रव्यातच चांगली मिक्स करून घ्यायची। त्यात आपण थोडंसं चिमूटभर मीठ आणि 2 चमचे वेलची पावडर टाकणार आहोत। आता हे चांगलं मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊ। मिश्रण गरम असतानाच साखर आणि रवा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर मिश्रण गरम असतानाच आपण उचटणीने थोडंसं दाबून सेट करून घेऊ आणि त्याच्यावर झाकून ठेवून त्याला थोडा वेळ साईडला ठेवून देऊ। तर इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत। मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरला लावून घेऊ, थोडंसं पल्स मोडवर 5 ते 10 सेकंदसाठी। त्यामुळे काय होतं ना, रवा पण दाताखाली असा जाडसर लागत नाही आणि लाडूही बांधायला सोपे जातात। जास्तही फिरवणार नाहीये, त्यामुळे मिश्रण पातळ होतं। मिक्सरला लावल्यानंतर मिश्रण पुन्हा थोडंसं गरम होतं, त्यामुळे आपण त्याला पूर्णपणे थंड करून घेऊ आणि मग लाडू बांधू। इथे मी तुम्हाला लाडू बांधायच्या 2 वेगळ्या पद्धती दाखवणार आहे। तुम्हाला जी आवडेल तशा पद्धतीने तुम्ही बांधू शकता आणि लाडू बांधताना तुम्हाला हवा तो ड्रायफ्रुट्स तुम्ही त्याच्यावर लावू शकताय। इथे तुम्ही बघू शकताय किती इझिली लाडू बांधता येतोय, कारण आपण त्याला मिक्सरला लावून घेतलंय त्यामुळे। आता असे सर्व लाडू बांधून घ्यायचे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा मग तुम्हाला दिवाळीच्या अजून फराळाच्या रेसिपीज जर बघायच्या असतील तर तुम्ही सात्विक आहार या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचसोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। त्याचसोबत हाईप म्हणून एक ऑप्शन असतो, तोही करा आणि शेअर सुद्धा करा। एवढं सगळं करून तुम्ही थकले नक्कीच असाल, त्यामुळे या दिवाळीचे लाडू खायला।